back, dear student. Already we have completed the first lesson, differentiation. Today we are going to learn the second chapter, that is applications of derivative. In the previous chapter we have learned how to find out the derivative of different function like composite function, logarithmic function, inverse function and all. And that already I have told you to learn all the formulas. Differentiation is the base for all. See, if the derivative or the formula for differentiation you know, जर ते सगळे फॉर्म्युले तुमच्या लक्षात असतील तर इझिली तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह यूज करता येईल किंवा त्याच्यामध्ये इझी जाईल समजायला. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण लर्न करणार आहे ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह टू द टँजेंट्स अँड नॉर्मल. आता टँजेंट आणि नॉर्मल काय ते मी एक्सप्लेन करते. डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट ऑफ मेजर. अप्रॉक्सिमेशन हा जो पार्ट आहे तो या वर्षी कॅन्सल झालाय, म्हणजे हे आपल्याला लर्न नाही करायचंय. रोल्स थेरम अँड लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम याला पण कट करण्यात आलंय. हे दोन पार्ट्स आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये लर्न करायचे आहे. इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन, मॅक्झिमा अँड मिनिमा, म्हणजे याच्यामध्ये 1, 2, 3, 4 पार्ट्स आपल्याला लर्न करायचे. त्याच्यात आज आपण बघणार आहे फर्स्ट, दॅट इज ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह टू टँजेंट अँड नॉर्मल. If the equation of any curve is given, means equation of this curve, suppose fx is equal to 3x square plus 9. Suppose this is the equation of this curve. Now, what is the equation of the tangent? Tangent म्हणजे काय? या कर्वला एका पॉइंटला जेव्हा एक स्ट्रेट लाईन काढली जाते तिला म्हणतात टँजेंट. टँजेंट ऑलरेडी आपण सर्कलला पण लर्न केली आहे. सर्कल आहे त्याला एकाच पॉइंट मध्ये जेव्हा टच करतोय लाईन आणि सर्कल यांना जेव्हा एकाच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो त्याला म्हणतात टँजेंट. मग हा सेम रूल आपण इथे यूज केलाय. सर्कलला घेता फक्त एक कर्व, सपोज कर्व दिलाय त्याचं इक्वेशन आहे त्यालाच आपण फंक्शन असं म्हटलंय. फंक्शन म्हणजे इक्वेशन झालं 3x स्क्वेअर प्लस 9 आणि या कर्वच्या टँजेंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचे. म्हणजे टँजेंट ही एक स्ट्रेट लाईन आहे आणि स्ट्रेट लाईनचे इक्वेशन्स कसे फाइंड आउट करायचे हे पण 11th स्टँडर्ड मध्ये लर्न केलं होतं. स्ट्रेट लाईनचे इक्वेशन वेगवेगळ्या पद्धतीने फाइंड आउट करता येतं. त्याच्यातला एक होता y मायनस y1 इज इक्वल टू m x मायनस x1. तुम्हाला जर आठवत असेल, फाइंड द इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट आणि स्लोप पॉइंट फॉर्म याला म्हणतात स्लोप पॉइंट फॉर्म. सपोज एखाद्या लाईनचा स्लोप दिलाय आणि ती लाईन पास होते x1 y1 मधून, देन हाऊ टू फाइंड आउट द इक्वेशन ऑफ दॅट लाईन. सेम वे आपल्याला फाइंड आउट करायचंय, त्याला म्हणतात स्लोप पॉइंट फॉर्म. x1 आणि y1 means these points are suppose given. Now how to find out the slope of this tangent? Slope of the tangent is nothing but derivative of this function. म्हणजे जर तुम्हाला स्लोप फाइंड आउट करायचा आहे, स्लोप इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन. याला जर आपण y नाव दिलं 3x स्क्वेअर प्लस 9, म्हणजे या इक्वेशनचं या फंक्शनचं जर डेरिव्हेटिव्ह काढलं त्याचं जे आन्सर येत आहे त्याच्या ज्या आन्सर, सपोज याचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. हा 2 पुढे आला 6x प्लस 0, कॉन्स्टंट टर्म आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह येणार नाही. सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन इज 6x and this tangent is passing through the point 2, 4, suppose. So the value of x is 2 and value of y is 4. So put this value as x. 6 into 2 is equal to 12. Therefore, slope of the tangent is 12. So we'll put the values here. Y minus y1. What is the value of y1? This is x1 and this is y1. The value of y1 is 4. Y minus 4 is equal to slope. Slope means the derivative of given function. मग त्या फंक्शनचं त्या पॉइंटला डेरिव्हेटिव्ह आपण लर्न केलं होतं. एखाद्या फंक्शनला गिवन पॉइंट मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करतात. जे फंक्शन दिलं असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, त्याच्यामध्ये x ची किंवा y ची व्हॅल्यू पुट डाऊन करायची. x किंवा y म्हणजे
x असेल तर x ची व्हॅल्यू, y असेल तर y ची व्हॅल्यू. So slope is 12, x minus x1 is 2. Therefore, y minus 4 is equal to 12x minus 24. Therefore, shift this term to the that side. 12x minus this 4 comes that side. Negative 4 becomes positive 4. Negative 20 and this negative. So rearrange the term 12x minus 20. Shift this y to that side, so it is negative y, or else this we have formed in x and y terms, or we can find the equation of line in a form of y also. So keep the y one side, shift this 4 to that side, 12x minus 20. This is the equation of tangent. So this way we are going to find out the equation of tangent. Now next step, and normal. Now what is the meaning of normal? एखाद्या कर्वला जेव्हा टँजेंट ड्रॉ केली आहे त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सपोज P आहे आणि ह्या P पासून जर आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला टँजेंटला तर त्या लाईनला म्हणतात नॉर्मल. हा कर्व आहे 3x² 9 सपोज P tangent है. Line A is a tangent passing through the point P. Draw perpendicular through P. This line is known as normal. Now, how to find out the equation of a normal? The equation of a normal find out करताना normal ही सुद्धा एक लाईनच आहे. टँजेंट पण लाईन होती. मग याच्यासाठी आपण काय यूज केलं होतं की लाईनचे इक्वेशन्स कसे फॉर्म करतात त्याच्यात आपण 2 पॉइंट फॉर्म होतं, स्लोप पॉइंट फॉर्म होतं, ते जे वेगवेगळे इक्वेशन्स आपण यूज केले होते ते सगळे आता इथे यूज करायचे. मग आता याच्यामध्ये पण ही लाईन P मधनं पास होते जसं आपण आधी घेतलं होतं. सपोज ती 2 आणि 4 या पॉइंट मधनं पास होते. मग इक्वेशन पुन्हा तेच येणार आहे y मायनस y1 m x मायनस x1. पण m जो स्लोप होता तो टँजेंटचा होता. मग आता नॉर्मलच्या स्लोपसाठी आपण यूज करणार आहे m डॅश. आता या दोघं लाईन मध्ये काय रिलेशन आहे? टँजेंट अँड नॉर्मल आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग आपल्याला एक माहिती आहे की ज्या दोन लाईन परपेंडिक्युलर असतात त्यांचे स्लोप्स चं प्रॉडक्ट नेहमी -1 येतं. When the two lines are perpendicular to each other, the product of their slope is -1. So, if I know the find out the m1, answer is -1 upon m2. Or if you need to find out the m2, m2 is equal to -1 upon m1. मग जो स्लोप तुमचा टँजेंटचा आला असेल, आता सपोज इथे आपला स्लोप आपण m आणि m डॅश घेऊ. m स्लोप आपल्याला माहित होता, आपण याच्या आधीच फाइंड आउट केला होता. m स्लोप किती होता? 12. m dash -1. Therefore, slope of normal is equal to -1 upon 12. मग आता आधी जसं आपण सॉल्व्ह केलं सेम आता m dash च्या जागी आपण लिहिणार आहे -1 upon 12. y1 ची व्हॅल्यू x1 ची व्हॅल्यू पुट डाउन करायची आहे आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करायचे आहे. सिंपल आहे. जेव्हा तुम्ही इक्वेशन ऑफ टँजेंट फाइंड आउट करता तेव्हा आधी स्लोप फाइंड आउट करायचा. स्लोप फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला दिलेल्या कर्वच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ॲट दॅट पॉइंट फाइंड आउट करायचं असतं. ते झालं की स्लोप पॉइंट फॉर्म यूज करायचा आहे y मायनस y1 m x मायनस x1 किंवा नॉर्मलचं करताना y मायनस y1 इज इक्वल टू m डॅश x मायनस x1. इथे m म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट आहे आणि m डॅश म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल. त्याच्यानंतर मेन आपण लर्न केलं जेव्हा दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात त्यांचा स्लोप नेगेटिव्ह त्यांचा प्रॉडक्ट -1 येतं म्हणून स्लोप ऑफ टँजेंट स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू -1. बस याच बेसवर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1 2.1 सॉल्व करायचं आहे. Exercise 2.1 first question है find the equations of the tangents and the normal to the curve at the given point. कर्व चे इक्वेशन दिलेले आहे आणि त्या कर्वला सपोज हा कर्व आहे याचं इक्वेशन आहे x² + 2 × e⁻² + 2
ऍट पॉइंट टँजंट जी ड्रॉ केलेली आहे, ही जी टँजंट आहे ती 0 आणि 4 या पॉइंट मधनं पास होते. म्हणजे हा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो आहे 0 आणि 4. या टँजंटचं आणि या टँजंटला जर आपण एखादी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर ती असते नॉर्मल. त्या दोघांचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. मग आता इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला आधी याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावं लागेल. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. Therefore, derivative of y with respect to x, the derivative of x square is 2x. 2 is constant. E raised to x, that is e raised to x plus 2 constant term आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 0. म्हणजे आपण 0 नाही लिहिलं तरी चालेल. Now m is equal to derivative of y given function with respect to x at a point x1 y1. Therefore derivative of y with respect to x आणि पॉइंट काय दिलाय 0 4. म्हणजे x च्या जागी 0 आणि y च्या जागी 4 लिहायचं आहे. Therefore derivative of y with respect to x at 0 4 is equal to 2 into 0 plus 2 into e raised to 0. 2 into 0 0 plus 2 into e raised to 0 म्हणजे 1. e raised to 0 येतं 1. 2 into 1 आन्सर झालं 2. म्हणजे आपल्याला स्लोपची व्हॅल्यू आली m is equal to 2. स्लोप ऑफ टँजंट हे झालं 2. Therefore slope of tangent is equal to 2. Equation number 2. Now equation of tangent by slope point form. By slope point form असे वेगवेगळे फॉर्म असतात. त्याच्यापैकी आता आपल्याला स्लोप माहिती आहे, पॉइंट माहिती आहे, म्हणून आपण यूज केले आहे स्लोप पॉइंट फॉर्म. फॉर्म्युला आहे y minus y1 is equal to m x minus x1. Put the values. इक्वेशन काढायचे म्हणजे x आणि y टर्म्स असणारच आहे. सो राईट x and y as it is. y1 कोणता पॉइंट आहे? हा x1 असतो, हा y1 असतो. सो y1 is 4. m, what is the slope of tangent? 2. x as it is, x1 is 0. Therefore y minus 4 is equal to 2x minus 0. म्हणून तो पुढचा नंबर नाही दिला तरी चालेल. Therefore y is equal to 2x plus 4. This is the equation of a tangent. So here we have find out equation of a tangent. First part झालाय. Now find out the equation of a normal. Or equation of normal. Let m dash be the slope of normal. Normal and tangents are perpendicular to each other. Therefore, the product of their slope is equal to -1. Therefore, m means 2 into m dash is equal to -1. So we get m dash is equal to -1 upon 2. So this is the slope of normal. Therefore, slope of normal m dash is equal to 1. Therefore, equation of normal by slope point form. स्लोप पॉइंट फॉर्म म्हणजे तोच पुन्हा फॉर्म्युला तोच यूज करायचा आहे. y minus y1 is equal to इथे स्लोप बदलेल m dash x minus x1. y as it is, the value of y1 4
कारण स्लोप आणि टँजंट दिलेली स्लोप ही पण जाते 0.4 मधूनच, आणि जेव्हा तुम्ही नॉर्मल काढता ही नॉर्मल आहे आणि ही टँजंट आहे. दोघं लाईन एकाच पॉइंट मधनं जात आहे, म्हणून त्यांचे x1 y1 दोन्ही ठिकाणी आपल्याला सेम करायचे. फक्त फरक कुठे असणार आहे, स्लोप, टँजंटचा स्लोप आणि नॉर्मलचा स्लोप डिफरंट असणार आहे. इज इक्वल टू स्लोप ऑफ नॉर्मल -1/2 x मायनस x1, x1 is 0. आता हा 2 इकडे शिफ्ट करता येईल, 2y मायनस 8 इज इक्वल टू -1 इंटू x, आणि -1 इंटू 0 तर 0च होणार आहे. देअरफोर -1x होईल. हा 2 आपण इकडे शिफ्ट केला म्हणून 2 इंटू y 2y, 2 इंटू -4 -8, मग राहिला फक्त -1 इंटू x -1x. Therefore, equation shift this term to this side, x plus 2y minus 8 is equals to 0. इथे आपण इक्वेशन y च्या फॉर्म मध्ये लिहिलं होतं, इथे इक्वेशन आपण x आणि y मध्ये लिहिलं तरी चालतं. दोन्ही आपण इक्वेशन रिप्रेझेंट करू शकतो. So this is the equation of normal and this is the equation of tangent.